आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिलांच्या इथे आज नागपूरच्या विधान परिषदेमध्ये धरणं देणं आंदोलन चालू आहे आणि आपल्याला दिलेलं आहे. आज आंदोलन चालू आहे, काय सांगणार? आजचं महत्वाचे जे धरणे आंदोलन आहे ते आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचं जे जानेवारी महिन्यापासून आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना केंद्राचे मानधन मिळालेले नाही आहेत आणि केंद्राचे मानधन न मिळाल्यानंतर सुद्धा आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्यावर ऑनलाईन डाटा एंट्रीची कामाची सक्ती मोठ्या प्रमाणामध्ये केले जातं. आजची मागणी एकच आहे की आशा वर्कर व गट प्रवर्तक या आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या कणा आहेत आणि त्यांना तुम्ही जे एवढं मानधन देता का त्यामध्ये त्यांचा प्रपंच सुद्धा चालू शकत नाही. तर त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो की आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन 26,000 रुपये वेतन देण्यात यावे. त्याचबरोबर रिटायरमेंटची स्वयंसेविका असल्यामुळे यांची रिटायरमेंटची वय अशी ठरलेली नाही आहे. त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे आणि त्यांची किती धावू शकतात, किती काम करू शकतात त्याचा प्रश्न आहे. तर त्यांची जे रिटायरमेंटची वय 60 वर्ष ठरवण्यात आलेली आहे तर रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना 5 लाख रुपये ग्रॅज्युटी व 10,000 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावं ही आमची शासनाला मागणी आहे. आजचे इथे संविधान चौकामध्ये जे धरणे आंदोलन चालू आहे त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर आशा वर्कर यांच्या मागण्या ज्या आहेत यामध्ये केटी नगरचा पण एक विषय आहे. केटी नागपूर शहरामध्ये केटी नगर आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर यांची 3-4 वर्षापासून आशा वर्कर ची प्रताडणा होत आहे. अर्वाच्य शब्दाचा वापर करून त्यांची प्रताडणा करीत आहेत. त्यामुळे त्यांची बदली करावी याकरता मागच्या 18 तारखेपासून केटी नगरच्या आशा वर्कर या संपावर आहेत. त्यांना समर्थन करण्याकरता आणि जे मानधन केंद्राचं थांबलेलं आहे ते लवकरात लवकर देण्याकरता 1 तारखेपासून नागपूर जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे. आणि आज या संविधान चौकामध्ये आता डॉक्टर DL कराड येणार आहेत आणि आशा वर्करचे प्रश्न आणि इथे मागच्या 13 तारखेपासून 13 सप्टेंबर पासून महसूल सेवकाचे जे आंदोलन चालू आहे त्यांना सुद्धा आशा वर्कर सारखं 24 तास राबावं लागतं जे महसूल विभागामध्ये येतात आणि त्यांना सुद्धा कमी मानधन मिळतं आणि 24 तास राबावं लागतं. त्यांना सुद्धा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना सुद्धा किमान वेतन द्यावं ही आमची मागणी आहे आणि त्याचं समर्थन करण्याकरता डॉक्टर DL कराड इथे आता थोड्या वेळात पोहोचत आहे. नागपूरच्या या विधान परिसरामध्ये आशा वर्कर गट प्रवर्तक कर्मचारी युनियन CIT नागपूरच्या वतीने आज विशाल धरणा मोर्चा काढण्यात आला आहे आणि या धरण्यामध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने आशा वर्कर कर्मचारी या धरण्यामध्ये सामील झालेले आहे आणि प्रीती मेश्राम मॅडम सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झाले आहे. ते सुद्धा एक आशा वर्कर आहे. शासन प्रशासनाची मागणी आहे, काय त्याची मागणी वाढवलं पाहिजे का? माझं नाव आहे प्रीती मेश्राम, नागपूर जिल्हा महासचिव आणि 2008 पासून आशा स्वयंसेविकेचं काम करत आहे. कोरोना महामारीला सुद्धा हद्दपार करून सर्व आशांनी न्याय मिळवून दिला पण किमान वेतन सुद्धा दिलेलं नाही आहे. WHO पारितोषिक घोषित केलं पण पारितोषिक घोषित केल्याने त्यांचं पोट भरत नाही आहे. किमान 26,000 रुपये वेतन त्यांना देण्यात यावं आणि दिवाळी भाऊबीज प्रत्येक वर्षाला 2,000 रुपये देण्यात यावं आणि 2023ला सुद्धा त्यांनी GR पास केलेला होता पण अद्याप पाठपुरावा न केल्यामुळे त्यांनी 3 वर्षाचा GR सुद्धा काढलेला नाही आहे. तो लवकरात लवकर येत्या 9 ते 10 तारखेला त्यांना काढण्यात यावा आणि मंत्रिमंडळामध्ये आपला निर्णय घोषित करावा आणि 5 लाख रुपये पेन्शन 10,000 रुपये मानधन त्यांना देण्यात यावं आणि जे 60 वर्षाचं वयाची जे अट दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि आयुक्तांनी शिक्कामोर्तब न केल्याने त्यांनी एक परिपत्र काढलेलं आहे की किमान ज्या महाराष्ट्रातील आशा 60 वर्षाचा झालेला आहे त्यांना कार्यमुक्त करा. येत्या भंडारा जिल्ह्यामध्ये 5 आशांना कार्यमुक्त केलेलं आहे पण कार्यमुक्त केल्याने होत नाही. त्यांना पेन्शन सुद्धा द्यायला हवं तेव्हाच त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि सर्व महाराष्ट्रातील आशांना पेन्शन मिळावं ही आमची या मोठ्या मागणीला धरून आम्ही इथं लढत आहोत आणि येत्या 9 ते 10 तारखेला कृती समितीचा मोर्चा जो आहे
तो सफल करून दाखवायचा आहे. त्यांनी मंत्रिमंडळात जर निर्णय आम्हाला दिला नाही तर आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल. आज या आंदोलनामध्ये आपल्याकडे राणेसाहेब सुद्धा यात येणार आहे. काय सांगणार राणेसाहेब आज तुम्हाला या धरण्यामध्ये सामील होणार आहे? डॉक्टर DL कराड हे आमच्या राज्याचे अध्यक्ष आहेत आणि एक त्यांचं नेतृत्व खूप छान आहे आणि ते नाशिकचे सुद्धा आमदार राहून गेलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही त्यांना घेऊन पूर्ववत करणार आहोत आणि ज्या ज्या मागण्याला आम्ही पूर्ववत घेऊन त्यांच्यासोबत गेलेलो आहे त्या मागण्या पूर्णपणे झालेल्या आहे. म्हणून डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही धरणं आंदोलन करत आहोत. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. हमारा किनारी है, बोल नहीं चिंगारी है, अभी तो अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. बोल मेरी बहनों हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. इस स्तर पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. महानगर पालिका होश में आ, होश में आ, होश में आ. जिल्हा परिषद होश में आ, होश में आ, होश में आ. या आशा वर्करच्या आंदोलनामध्ये लक्ष्मीताई सुद्धा जोडलेला आहे आणि या आंदोलनामध्ये त्यांनी एक मोठी भूमिका केलेली आहे. आपल्याशी देशाने जोडलेला आहे. काय सांगणार काही शासित पाहिजे आपली दखल नाही घेतली, काय सांगा? आज महिलांचं माहिती 8 महिने झाले आहे, पेमेंट नाही झालेलं आहे. 8 महिन्यापासून होऊन गेले पूर्ण आणि केंद्राचंही आलेलं नाही. ऑनलाईन डाटा आम्हाला एंट्री करा, काम आमच्याकडून सगळं करून घेत आहे. हे करा ते करा. तुम्ही दिव्यांगचा सर्वे करून दिला, अजूनपर्यंत आमचं दिव्यांगचंही पेमेंट आलेलं नाही आहे. आता आम्ही डेंग्यूचा सर्वे केला पूर्ण, एकूण एका महिन्यामध्ये 3 फेऱ्या करायला लावल्या आहे. सगळं आम्ही कामं करून दिले पण तरीही काही याच्यामध्ये आहे जे 8 महिन्यांचं पेमेंट आम्हाला देण्यात आलं नाही आहे. आम्ही आता महानगरपालिकेमध्ये पण मोर्चा देण्यात आला होता आमचा, पण तिथे आम्ही बसून राहिलो आहे. पण त्यांनी असं म्हटलं की थेट आपल्याशी मायाताई कावळे मॅडम जोडलेले आहे आणि ते सुद्धा आहे आशा वर्कर आहे. ते सुद्धा या आंदोलनाला महत्वपूर्ण काय सांगत आहे? नमस्कार, मी महानगरपालिका अंतर्गत कार्य करणारी आशा वर्कर आहे. माझं नाव माया कावडे आहे आणि मी एक आशा म्हणून कार्य करत आहे. आम्ही वारंवार शासनाला विनंती करून सुद्धा आमचं आजपर्यंत मानधन निघालं नाही. कर्मचाऱ्याचं 1 महिन्याचं जरी मानधन रुकलं तर त्यांना आपला जीवन चालवणं मुश्किल होते. आमचे तर आशा वर्करचं 8 महिने झाले, केंद्राचे स्टेट 8 महिन्यापासून मानधन रुकलं आहे. आम्ही आशा वर्करनी कसं काय जगायचं आणि सरकार आमची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. आम्ही वारंवार निवेदन दिले, वारंवार विनंत्या केल्या. एवढंच नाही तर आम्ही महानगरपालिकेवर पण मोर्चा घेऊन गेलो तरी सुद्धा आमची दखल घेतली नाही. पण येणाऱ्या जे काही निवडणूक आहे आम्ही आशा वर्करचा दर्जा काय आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर सरकारने आमची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व काही आशा वर्कर दाखवून देऊ की आमचा दर्जा काय आहे. कारण की आमची एक आशा वर्कर 5-5 हजार लोकसंख्येमध्ये काम करतो. जसे ते जीवाची बाजी लावून काम करते तसं सरकारचा आशा वर्करचा दर्जा आणि सरकार काय आम्ही सरकारसोबत काय करू शकतो हे पण दाखवून देऊ शकतो. म्हणून आज आव्हान आहे आमच्या सगळ्या आशा वर्करचं, जर आज तुम्ही दखल घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा दर्जा आम्ही सर्व आशा वर्कर दाखवून देऊ. जसं आम्ही एरियामध्ये जाऊन आरोग्याचं आम्ही काम करतो तसं सरकार पाडाचं पण काम करण्याची क्षमता आमच्या आशा वर्कर मध्ये आहे. म्हणून आज तुम्ही विनंती करतो, आम्ही सर्व आशा मिळून आज तुम्हाला विनंती करतो की आज आमच्या आशा वर्करची दखल घ्या आणि आमच्या जे काही मागण्या आहेत ते पूर्ण करा. अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही. अरे हम भारत की नारी है, हम भारत की नारी है, चिंगारी है. धन्यवाद. हम भारत की नारी है, बोल नहीं चिंगारी है. लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. हॅलो नागपूरमध्ये आलेले आहेत. आज
आणि उद्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे आजच्या धरणे कार्यक्रमाला डॉक्टर DL कराड यांना बोलवलेलं आहे. आज मोठ्या संख्येने आशा वर्कर यायला हव्या होत्या. या गोष्टी तुम्हाला कळायला हव्या की आपण किती मोठ्या संख्येने आलं पाहिजे. आणि मी एकट्याने बोलत राहावं म्हणजे तुमचे मेडिकल ऑफिसर तुम्ही घरोघरी फिरता तर छत्र घेऊन तुमच्या सोबत राहता असं मला वाटतं. या गोष्टी कळायला हव्या तर केव्हा माणूस पाऊस होता आणि केव्हा ऊन टाकतं आपल्या छत्र्या आणणे गरजेचे होते. परंतु त्यांना एवढं कळत नाही की कार्यक्रम समोर चालू आहे आणि छत्र्या घेऊन त्या मागे बसल्या आहेत. आपल्या मागे बसल्या आहेत त्या मंचाच्या या समोर बसायला हवं. CITच्या कर्मचारी महिला आणि संघटनांच्या या नागपूरच्या संविधान सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना माझी विनंती आहे. गट करता आल्या नाही पण सर्व आशा वर्कर यांना विनंती आहे की जे काही मंचाच्या बाजूला बसलेल्या किंवा मागे बसलेल्या त्यांनी समोर बसावं. थोड्या वेळा डॉक्टर DL कराड इथे पोहोचणार आहोत. आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन CIT व महसूल सेवक कर्मचारी यांचे संयुक्तपणे धरणे आंदोलन आहे. 13 सप्टेंबर पासून महसूल सेवक मुख्यमंत्री होश में आओ, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, वरना कुर्सी खाली करो. वित्त मंत्री होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ, वित्त मंत्री हाय हाय, आरोग्य मंत्री हाय हाय, राज्य सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, CITU जिंदाबाद.
आहात